गुलमोहराचं झाड कोसळल्याने महावितरणाचे नुकसान. एन.डी. पटेल रोडवरील एस.टी. डेपोच्या कंपाऊंडमधील गुलमोहरचा मोठा वृक्ष वादळी वाऱ्यामुळे उन्मळून कंपाऊंडच्या बाहेरील रस्त्यावर कोसळल्याने वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्यांसह विजेचा खांब रस्त्यावर कोसळल्याने संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या विवेक भदाणे माहिती मिळताच काही वेळातच उद्यान विभागाच्या पथकाने एन.डी. पटेल रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद करून उन्मळून पडलेल्या झाडांचे फांद्याचे कटरच्या साहाय्याने कापून वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत केला. सोमवारी दिनांक 12 रोजी संपूर्ण शहरात वादळी वाऱ्यामुळे सुमारे 300 वृक्ष कोसळल्याची माहिती महापालिकेचे उद्यान निरीक्षक विवेक भदाणे यांनी नाशिक स्टार न्यूज वृत्तवाहिनीच्या शहर प्रतिनिधी मोहसिन पठाण यांच्याशी बोलताना दिली. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक. नमस्कार, मी विवेक भदाणे, नाशिक महानगरपालिका उद्यान अधीक्षक. कालपासून शहरामध्ये वादळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जवळपास 300च्या आसपास झाडं आणि त्यांच्या काही फांद्या पडलेल्या आहेत. तर नागरिकांना आम्ही आवाहन करतो की नागरिकांनी कुणीही झाडाच्या खाली गाडी लावू नये, झाडाखाली उभं राहू नये. ज्या ठिकाणी अशी काही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे, उद्यान विभागाला तात्काळ संपर्क करावा. अतिमहत्वाची धोकादायक परिस्थितीच्या ठिकाणी उद्यान विभागाची टीम काम करतेच आहे. रात्री बेरात्री केव्हाही आपल्याला असं वाटलं धोकादायक परिस्थिती आहे तर उद्यान विभागाला संपर्क करावा. तात्काळ उद्यान विभागाकडनं त्या ठिकाणी टीम रवाना करण्यात येईल. भविष्यासाठी काही उपाययोजना लोकांच्या तक्रारीनुसार ज्या धोकादायक फांद्या आहेत त्या आम्ही काढतोच आहोत. तरी लोकांना आम्ही आवाहन करतो की या येत्या आठवड्याभरामध्ये आम्ही बऱ्यापैकी धोकादायक फांद्या काढणार आहोत. ज्या ठिकाणी गुलमोहराचे झाडं आहेत, जिथे धोकादायक परिस्थिती आहे, त्यांनी आम्हाला कळवावं. लवकरात लवकर आमच्याकडनं ऍक्शन घेण्यात येईल.